माझे अतिशय जुने ऋणानुबंध आहेत. आणि हजारे साहेब, तुम्हाला आठवत असेल, काल आम्ही ह्या मोगरा फुल्ला या कार्यक्रमाचा 572वा प्रयोग काल कृष्णा मेडिकल फाउंडेशन जे आहे कराडला, सुरेश बाबा भोसले त्यांच्याकडे सादर केला. पण याची सुरुवात इथेच झालेली आहे, हुतात्मा स्मारकामध्ये. याचा पहिला प्रयोग आपण 2009-10च्या दरम्यान इथेच हुतात्मा स्मारकमध्ये या मोगरा फुल्ला कार्यक्रमाची सुरुवात केलेली होती. कथा का सांगायची याच्या पाठीमागे काही अर्थ आहे. तुम्ही म्हणाल की ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आम्ही ऐकत आलोय, वाचत आलोय, महाराजांकडनं वेगवेगळी प्रवचनं त्याच्यावरती होतात. पण साधू संतांचं जगणं का सांगावं याच्या पाठीमागे कारण असं आहे की संत हे फक्त सांगत नाहीत, ते जसं सांगतात ना तसं वागतात. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतून ज्ञानोबरायांचं जगणं वजा केलं तर, तुकोबरायांच्या गाथेमधून तुकोबरायांचं जगणं वजा केलं तर फार काही उरेल असं मला वाटत नाही. ज्ञानोबरायांच्या आणि तुकोबरायांच्या शब्दाला अर्थ प्राप्त होतो तो केवळ आणि केवळ साधू संतांच्या जगण्यामुळे. तुकोबराय सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. तुकोबरायांनी सांगितलं, आम्ही नुसतं सांगायला जन्माला आलेलं नाही आहोत, आम्ही जे सांगू ते जगू. नवे नवे संतांनी जे सांगितलं ते आमच्या जगण्यात असू शकतं हे दाखवून देण्यासाठी आमचा जन्म आहे. वेदांतामध्ये वैराग्याची व्याख्या केलेली आहे. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत इच्छित असणाऱ्या, अपेक्षित असणाऱ्या भोगाच्या, त्यागाच्या वृत्तीला वैराग्य म्हणतात. तुकोबराय म्हणतात की हे वैराग्य फक्त सांगण्यासाठी नाही, आम्ही जगू. आणि विशेष पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र तुकोबरायांनी इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडवून टाकली. आणि किती सहजतेनं बुडवली. जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो ना तितक्या सहजतेनं बुडवून टाकली. मी तर म्हणतो, शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट कोण असेल ना तर ते जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि मग या संतांच्या जगण्यातून येणाऱ्या पिढीला आम्ही काही देणार आहोत की नाही? येणाऱ्या पिढ्यांपर्यंत साधू संतांच्या चरित्र आम्ही पोहोचवणार आहोत की नाही? या शब्दांना धार प्राप्त करून देणारं त्यांचं जे जगणं आहे ते आम्हाला येणाऱ्या पिढ्यांपर्यंत जर पोहोचवायचं असेल तर त्यासाठी संतांचं आयुष्य आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही कथा तुमच्या समोर मांडत असताना मी नेहमी सांगत असतो, मी काय, माझ्यासारखे कुणीही काही जेव्हा असं बोलत असेल तेव्हा तुम्ही आमच्या बोलण्यामध्ये लगेच हो मध्ये हो मिसळू नका. आम्ही जर म्हटलं आता हे, तर तुम्ही लगेच ते नाही म्हणायचं. चिकित्सा करायची, हे सांगतायत ते बरं आहे का, खरं आहे का, खोटं आहे का, आपल्या हिताचं आहे का, आणि हिताचं असेल तर स्वीकारायचं. पण आपली गडबड कुठे झाली माहिती आहे का? कुणी सांगितलं हे करून बघा, आम्ही ते करायला लागलो. कुणी सांगितलं आता ते नाही, आता इकडे जाऊन बघा, तिकडे आनंद आहे, आम्ही तिकडे गेलो. आम्ही हो मध्ये हो मिसळत आलो आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले. मी नेहमी एक उदाहरण सांगतो. मी जिथे पुण्यात राहतो, माझ्या घराच्या बाहेर एक छोटंसं गार्डन आहे. आणि त्या गार्डनमध्ये रोज एक आजी आणि तिच्या 4 मैत्रिणी गप्पा मारत बसलेल्या असतात. एक दिवशी मी तिथून जात असताना आजीनं मला हटकलं. आजी मला म्हणली, गणेश, तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय ते चांगलं चाललंय ना? माझं कोणतंच कपड्याचं दुकान? हजारे साहेबांचं आहे वाटतं. आता मी काय म्हणायला पाहिजे होतं, आजी तुझा काहीतरी गैरसमज होतो, माझं काही कपड्याचं दुकान नाहीये. पण आपल्याला सवय हो मध्ये हो मिसळायची. आजीनं विचारलं कपड्याचं दुकान कसं आहे? मी म्हटलं 1 नंबर. आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटली. मला म्हणली, गणेश, तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय? म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची. मी रोज तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचो. आज आजी पुन्हा भेटली. आजीनं विचारलं, गणेश, तू ते मेडिकल सुरू केलंय? हा म्हणलं, छान चाललंय. माझ्याबरोबर 4 मित्र होते, आजीबरोबर 4 मैत्रिणी होत्या. मित्र म्हटले, अरे कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं? मी म्हटलं, अरे कशाचं मेडिकल आणि कशाचं काय? या आजीला कदाचित स्मृतिभ्रंश असेल म्हणून आजी विसरते. मी माझ्या मित्रांना सांगत होतो, आजीला स्मृतिभ्रंश असेल
आणि माझ्या कानावर आलं, आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, मी म्हटलं होतं ना तुम्हाला याच्या डोक्यावर परिणाम आहे. याला काही म्हणा, हे होच म्हणतंय. आबा कशालाच नाही म्हणत नाही. आपली गडबड तिथे, आपण नाही म्हणतच नाही. आपल्याला वेळ मारून निघायची असती आणि पुढे निघायचं, कारण आम्ही कमालीचे बिझी आहोत. किती बिझी आहोत. आम्हाला कुठे जायला वेळ नाही, चांगलं ऐकायला वेळ नाही, चांगले चित्रपट पाहायला वेळ नाही, चांगल्या नाटकांना जायला वेळ नाही, चांगली पुस्तकं वाचायला वेळ नाही, चांगल्या माणसांना भेटायला वेळ नाही, चांगल्या माणसांसोबत संवाद साधायला वेळ नाही. मग बिझी नेमके आहोत कुठे? कमालीचे बिझी आहोत. इतके बिझी, परवा एक जण मला म्हटला, मी इतका बिझी आहे, मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं तुमचा कार्यक्रम झाला ना, मग लगेच पुढच्या कार्यक्रमाला, मला लगेच तीच. मी म्हटलं दिवसभरात आपण 50 कार्यक्रमांना हजेरी लावू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येकाच्या आयुष्यात एक कार्यक्रम असा येणार आहे, कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसेल. आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा कार्यक्रम येणार आहे. आणि म्हणून वेळ, इकडं कोण बडबड करतंय? ह्या मोबाईलने एक इतकं वाटोळ केलंय ना, म्हणजे अशी जागा नाही जिथे मोबाईल नाही. हल्ली टॉयलेटला जाताना पण पोर हातात मोबाईल घेऊन जातात. बसल्यावर रिंग वाजते, काय करतो आता, काय करतो विचारल्यावर काय सांगायचं. त्याच्यात खेड्यापाड्यात म्हणजे कुठेतरी बांधाच्या पलीकडे, झुडपाच्या पलीकडे, ह्याला आवाज येत नाही, हे तीनदा उठून उभं राहतं, का रेंज नाही, थोडं मोठ्यानं बोल म्हणते. हा ठेवा. कमालीचे बिझी आहोत आम्ही. आणि म्हणून माझी विनंती आहे की थोडंसं जगून घेऊ, चांगल्या गोष्टींचं चिंतन करू. प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे. आणि ताई, ज्ञानेश्वरीवरती जेवढं प्रेम लोकांनी केलं ना, तेवढं प्रेम क्वचितच कोणत्या ग्रंथावरती लोकांनी केलं असेल. आज खेड्यापाड्यामध्ये सप्ताह होतो, सप्ताहामध्ये पारायण होतं. एखाद्या बिचाऱ्या अडाणी बाईला त्या प्राकृत ओवीचा अर्थ सुद्धा कदाचित कळायचा नाही, पण तरी सुद्धा त्या ओवीवरून ती बोट फिरवते, महाराजांच्या पाठीमागे पारायण करते. एवढं प्रेम कोणत्या ग्रंथावर झालं? आणि ही ज्ञानेश्वरी काय माहितीये, हे बंड पुकारले ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराय हे बंडखोर संत आहेत. पिढ्यानं पिढ्या ज्ञानाला एक चौकट होती संस्कृत भाषेची, ज्ञानोबरायांनी ती चौकट झुगारून दिली. एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती, एक गुरु आणि एक शिष्य परंपरेची चौकट सुद्धा झुगारून दिली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्षवळला गहिनी प्रते. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवे सार चोचविले. पिढ्यानं पिढ्या एक गुरु आणि एक शिष्य ही जी परंपरा होती, ज्ञानोबरायांनी ही परंपरा बाजूला केली आणि हे ज्ञान सगळ्यांसाठी खुलं करून दिलं. काय अलौकिक कार्य आहे. आणि मला वाटतं हे कार्य आम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्ञानोबरायांनी ही दालनं तुमच्या माझ्यासाठी खुलं करून दिली. जे अवघड होतं ते अधिकाधिक सोपं कसं करून सांगता येईल याच्यासाठी प्रयत्न केले. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. काय धाडस आहे तुकोबारायांचं. अरे वेदांचा अर्थ तुम्ही काय सांगता, वेदांचा अर्थ फक्त आम्हाला ठाऊक आहे. आणि आजपर्यंत तुम्ही सगळेजण करताय ना, वेद फक्त तुम्ही डोक्यावर घेऊन मिरवताय. काय धाडस आहे तुकोबारायांचं. मला ज्ञानोबराय आणि तुकोबाराय हे बंडखोर संत वाटतात. आणि काय फरक आहे माहिती आहे दोघांमध्ये? किंचितचा फरक आहे. ज्ञानोबरायांनी असं कानच सांगितलं, हे असं नाही, असं वाग, तसं नाही, जरा हे असं कर. आणि तुकोबारायांनी असं कानाखाली लावून सांगितलं, हे असं नाही, असं. हे काय, तो किंचितचा फरक आहे दोघांमध्ये. आणि मला वाटतं हा फरक समजावून घ्यावा. भाषेवरती प्रेम करावं, शब्दांचा अर्थ समजावून घ्यावा. शब्द हे शस्त्र आहे. तुकोबारायांनी सांगितलं, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने आणि शब्दांचीच शस्त्र यत्न करू. शब्द हे शस्त्र आहे बाबांनो, ती जपून वापरा. काय धाडस आहे. तुम्ही म्हणाल शब्दाला शस्त्र कसं म्हणावं. साधा प्रसंग आहे. दुर्योधन असा मयसभेतनं चाललेला होता, पाय घसरला, खाली पडला. समोर असणाऱ्या द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अंधे का पूत अंधा. काय गरज होती का? त्याऐवजी जर असं घडलं असतं, दुर्योधनाचा पाय घसरलाय आणि द्रौपदी पळत आली आणि दुर्योधनाला म्हटली, दुर्योधना तुला लागलं तर नाही ना रे, बस बरं जरा मी पाणी घेऊन येते. कदाचित महाभारत झालं नसतं, पण द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अंधे कापूत अंधा. आणि दुर्योधनाला ते असे बोचत गेले, आयुष्यभर दुर्योधनाच्या लक्षात राहिले.
आणि मग दुर्योधन वाट बघत राहिला. मग शेवटी शकुनी मामा सोंगट्या टाकत राहिले. तिकडे धर्मराजा हारत गेला. डावावर लावायला काहीच उरलं नाही. आणि मग शेवटी द्रौपदीला डावावरती लावलं. द्रौपदीला डावावरती लावल्यानंतर द्रौपदीलाही गमावलं. आणि मग त्या सभागृहामध्ये दुर्योधनाला शब्द आठवले, अंधे का पूत अंधा. आणि मग दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, जा केसाला पकड द्रौपदीच्या आणि फरफटत सभागृहामध्ये घेऊन ये. फरफटत सभागृहात आणलं. कोणी कोणी म्हणून मदतीला आलं नाही. कोण नव्हतं सभागृहामध्ये? गुरु द्रोणाचार्य होते, भीष्म पितामह होते, जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन होता, जगातला सगळ्यात श्रेष्ठ गदाधारी भीम होता. कोणी कोणी मदतीला आलं नाही. आणि शेवटी द्रौपदीच्या मुखातून बाहेर शब्द पडले, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. भगवान श्रीकृष्णाला हाक मारली आणि जेवत्या ताटावरून उठून भगवंत मदतीला धावून आले. बघा, निसर्गाचा नियम आहे, एक दाना पेरा त्याचे 1000 दाणे उगवतात. द्रौपदीनं फक्त पदर फाडला होता आणि करंगळीला चिंधी गुंडाळली होती. आणि त्या करंगळीला गुंडाळलेल्या चिंधीच्या बदल्यात भगवंताला धावून यावं लागलं आणि वस्त्र पुरवावी लागली. आणि आता बघा, परत शब्दांची शस्त्र झाली. आता द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, दुर्योधना, ज्या मांडीवरती बसायला तुम्हाला बोलवतोय ना, त्याच मांडीवरती गदेचे घाव होतील आणि तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल. दुःशासना, ज्या केसांना पकडून तुम्हाला फरफटत घेऊन आलास ना, तुझ्या रक्तानं केस धुईल, तोपर्यंत मी केस सुद्धा बांधणार नाही. शब्द शस्त्र आहे तो. आणि काय शब्दांची कमाल आहे आतापर्यंत. बघा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, एक वाक्य होतं की नाही? एका वाक्यासाठी आंदोलन उभं राहिलं. भारत छोडो 2 शब्द होते की नाही? त्या 2 शब्दांसाठी चळवळ उभी राहिली. सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? वर्तमानपत्रात छापून आलेली एक बातमी होती, पण आजही कितीतरी वर्षांनंतर तुमच्या माझ्या ते शब्द लक्षात आहेत. गरिबी हटाव, इंदिरा गांधींचे 2 शब्द होते. त्या 2 शब्दांवर सरकार आलं होतं. अच्छे दिन, 2 शब्द आहेत, पण सरकार आलं होतं. शब्दांमध्ये कमालीची जादू आहे आणि ती जादू आपण समजून घेतली पाहिजे. आणि मला वाटतं ज्ञानोबराय शब्दांचे जादूगार आहेत. काय ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, काय ज्ञानोबरायांच्या शब्दात गोडवा आहे तुम्ही बघा. ज्ञानोबराय उकाराची भाषा बोलतात. तुम्ही म्हणाल, उकाराची भाषा म्हणजे काय? ज्ञानोबरायांना उगाच माऊली म्हणत नाहीत, कारण ज्ञानोबराय मुळातच आईची भाषा बोलतात. तुम्ही म्हणाल, आईची आणि वडिलांची भाषा वेगळी असते का? हो, वेगळी असते. ती कशी? वडील गणेश म्हणतात, आई गणू म्हणते. वडील बाळासाहेब म्हणतील, आई बाळू म्हणते. वडील राजेंद्र म्हणतील, आई उकार लावते. आई उकाराची भाषा बोलते आणि ती उकाराची भाषा ज्ञानोबराय बोलले. काय सुंदर भाषा आहे. काय ज्ञानोबरायांचा गोडवा आहे पहा शब्दातला. ज्ञानोबराय अवगुण ह्या शब्दाला सुद्धा अवगुणू म्हणतात. काय प्रेम आहे माऊलींचं. साहेब, आपण गुणी माणसाला नीट बोलत नाही, आणि ज्ञानोबराय अवगुण शब्दाला अवगुणू म्हणतात. आणि हे प्रेम फक्त आई करू शकते. आणि म्हणून ज्ञानोबरायांना आई म्हटलं, ज्ञानोबरायांना माऊली म्हटलं. आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाहीये. आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाहीये. आणि आई असणं हे जर निवळ प्रसूती वेदनांशी निगडीत असतं ना, 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. आई असणं ही एक भावना आहे. आणि मला वाटतं ती भावना आपण समजून घेतली पाहिजे. ज्ञानोबरायांची भाषा बघा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. ज्ञानोबराय उकार लावतात, गोड बोल. ज्ञानोबरायांचं बोलणं इतकं गोड आहे. आणि मला वाटतं ज्ञानोबरायांचं जे बोलणं आहे त्यातला किंचितचा जरी गोडवा बोलण्यातला आपण स्वीकारला ना, तरी आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. चांगलं बोलावं. ज्ञानोबराय सांगतात कसं बोलावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबरायांनी सांगितलं अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आम्ही कसं बोलतो? पेशंट चेक करायला डॉक्टर आलते. डॉक्टर पेशंटला सांगत होते, चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली म्हणली, डॉक्टर तुम्हीच सांगा यांना, खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागतं.
काय भाषा, काय संवाद. डॉक्टरला वाटलं याचा ऑक्सिजनचा पाईप बंद करून निघून जावं. बोलण्याला काहीतरी तारतम्य असावे की नाही. ज्ञानेश्वरी सारखा एवढा महान ग्रंथ, पण एक सुद्धा दुःखाचा उश्वास ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये मांडत नाहीत. एवढी अवहेलना केली समाजानं, एवढं दुःख दिलं. भिक्षा मागायला गेले तर लोकांनी भिक्षा दिली नाही. अहो, झोळीमध्ये माती उचली लोकांनी. एवढी अवहेलना कुणाची झाली, एवढा अपमान कुणाचा झाला. पण ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये कुठे त्या अपमानाचा उल्लेख केला. ज्ञानेश्वरीमध्ये मला एक उवी दाखवा की जिथे ज्ञानोबरायांनी संताप व्यक्त केला, ज्या लोकांनी मला त्रास दिला देवा यांचं वाटोळं कर, असं कुठं काय उल्लेख आहे. अरे, ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात गीतेवरची टीका आहे. मला हे दोन महान वक्ते वाटतात, एक भगवान श्रीकृष्ण आणि दोन ज्ञानोबराय. आपल्याला उगाच आपलं थोडं आम्ही बरं बोलायला लागलो आणि तुमच्यासारखी चार लोक जर कौतुक करायला लागली, आम्ही उगाच हवेत जातो. पण या जगात दोन महान वक्ते आहेत, एक आहे ज्ञानोबराय आणि एक आहे भगवान श्रीकृष्ण. तुम्ही म्हणाल ते कसं. भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली कुठं, कुठे सांगितली? कुरुक्षेत्रामध्ये. असं छान ऑडिटोरियम होतं का भगवान श्रीकृष्णाच्या समोर, माईक, सगळ्यांना बसायला छान चेअर वगैरे. अरे, जिथे आत्ता शंख फुंकले जातील, जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडतील, मृत्यूचा असा तांडव उभा राहील, रक्ताचे पाट वाहतील, आणि अशा परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, चल शस्त्र उचल. काय धाडस आहे. आणि त्या कुरुक्षेत्रामध्ये सांगितलेली गीता पुढची 5000 वर्ष तुमच्या माझ्या मनावर गारूड घालते. सोपी गोष्ट आहे का? मला सांगा, गीतेचं प्रयोजन काय? गीतेचं पहिलं प्रयोजन आहे अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला ध्यानावर आणणं. जो शस्त्र उचलायला तयार नाही त्याला शस्त्र उचलण्यासाठी त्याच्या हातामध्ये हिम्मत निर्माण करणं. आता ज्या कारणासाठी भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली ते कारण फलद्रूप झालं. अर्जुनानं शस्त्र उचललं, नुसतं उचललं नाही, ते चालवलं, युद्धही जिंकलं, पांडवांकडे सत्ताही आली. हां, गीतेचं प्रयोजन संपलं. आता काय गीतेचं कारण होतं का पुढे यायचं? 10वीचा निकाल लागला, आता पोरं 11वीत गेली, त्यांना सांगा बरं 10वीचं पुस्तक वाचून काढ. वाचतंय का? ते म्हणते आता 11वीत गेले, 11वीचं बघू द्या, 10वीचं राहू द्या मागं. ज्या कारणासाठी गीता सांगितली ते कारण फळाला आल्यानंतर सुद्धा गीता आजही तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य करते. कारण काय? अर्जुन निमित्त आहे. भगवान श्रीकृष्णाला माहित आहे आजही समाजामध्ये असे असंख्य अस्वस्थ अर्जुन आहेत ज्यांना दिशा वर्षानुवर्ष दाखवावी लागेल. आणि म्हणून आजही गीता तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य करते. आणि ही गीता सांगणारा कृष्ण एकीकडे आणि दुसरं ज्ञानोबा आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली नाहीये, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. सच्चिदानंद बाबांनी ती लिहिलेली आहे. इथं कोण असं शिक्षक आहे का तुमच्यापैकी की ज्यांना सांगावं उद्यापासून तुमची पोरं माझ्याकडे आणून सोडा आणि त्यांचं कल्याण झालं म्हणून समजा? मी नगरवरनं 2 गाड्या करतो रोज. पण ज्ञानोबरायांचा आत्मविश्वास बघा. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. ज्ञानोबरायांनी सांगितलं एकदा माझ्याकडे लक्ष देऊन बघा आणि मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो सगळी सुख तुमच्या दारात लोळण घेतील. काय आत्मविश्वास आहे हा. आणि म्हणून मला हे 2 महान वक्ते वाटतात. बाकी कुणी उगाच अहंकार करू नये. मी एकदा असंच जरा थोडंसं हवेतच वडिलांना म्हटलं आप्पा मी काय आता इथून पुढं भाषण करणार नाही. वडील म्हणले काय झालं बाबा? म्हणलं समाज जर सुधारणार नसेल तर आपण बोलून काय उपयोग आहे का? वडील मला म्हणले ते समाज सुधारायचा तेव्हा सुधरल, बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना तरी आमच्या दृष्टीनं ते फार मोठं काम आहे. समाज सुधारायचा तेव्हा सुधरेल, पण त्या सुधारण्याची जी सुरुवात आहे ती आमच्यापासून होईल का? आणि त्यासाठी स्वतःला आम्हाला कधीतरी अंतर्मनात डोकावून बघता येईल का? ज्ञानोबरायांनी भ्रमर कुणाला म्हटलंय? मनाला भ्रमर म्हटलेलं आहे. आणि ज्ञानोबराय त्या मनाला सांगतात की बाबा रे इकडे तिकडे तू असा भ्रमरासारखा फिरू नको, कुठेतरी स्थिर हो. आणि कुठे स्थिर हो?
चरण कमळ दळू रे भ्रमरा. तुला संतांच्या चरणाजवळ येऊन स्थिर व्हावं लागेल. पण आमचं मन इतकं कमालीचं चंचल आहे, इथून तिथे तिथून तिथे मनाचा थारा लावता येत नाही. किती चंचल मन आहे. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. एक प्रवासी असा रेल्वेनं चाललेला होता. 50-55 वय असेल. एक 25-26 तरुण त्यांच्या समोर बसलेला होता. त्या तरुणानं त्या बाबांना विचारलं, बाबा टाईम काय झालाय? टाईम काय झालाय म्हटल्याबरोबर बाबांना हातावर घड्याळावर हात ठेवला. म्हणला, तू मला टाईम विचारू नये आणि मी तुला सांगू नये. अरे म्हणले, झालं काय? नाही नाही म्हणला, तू आता असं टाईम विचारणार किती वाजले, मग मी म्हणणार 12 वाजले, मग तू म्हणणार कुठं चालला, मी म्हणणार मुंबईला, तू म्हणणार मी पण मुंबईला, तू विचारणार कुठं उतरणार, मी म्हणणार कुर्ल्याला, तू म्हणणार मी पण कुर्ल्याला, उतरल्यानंतर मी म्हणणार मी रिक्षा करतो, तू म्हणणार मी त्याच रिक्षात येतो, मी तुला म्हणणार चहा घ्यायला येतो का, तू म्हणणार येतो, चहा घ्यायला तू माझ्या घरी येणार, मग माझी तरुण पोरगी तुला चहा घेऊन येणार, मग तू तिला विचारणार किती वाजले, मग तुमची ओळख होणार, काही दिवसांनी तू स्थळ घेऊन येणार, आणि ज्याच्या हातात साधं घड्याळ नाही त्याला मी पोरगी देऊ शकत नाही. अरे मन आहे का काय? 1 मिनिट मन थाऱ्यावर राहत नाही. आणि क्षणाक्षणाला आमचे विचार बदलत जातात. 4 तारखेपर्यंत तुम्ही बघा किती बदलत जाते. काय 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 काहींना झोप नाही. सकाळी वाटतं येईल, दुपारी वाटतं नाही नाही अंदाज चुकते, संध्याकाळी वाटते ते. कमालीच मिनिटाला आमची मतं बदलत जातात. उन्हाळ्याचे दिवस आहेत. एक माणसाला प्रचंड तहान लागलेली आणि इकडे तिकडे शोधतोय, कुठेच पाणी मिळायला तयार नाही. शेवटी कासावीस झाला होता तहानेनं. झाडाखाली उभा होता, कुणीतरी दिसेल, कुठून तरी पाणी मिळेल. रस्त्याच्या पलीकडे एक बिल्डिंग होती आणि तेवढ्यात बिल्डिंगमधून खिडकीतनं एकानं अशी पाण्याची बाटली दाखवली. किती आनंद होईल. इकडं तहानेनं कासावीस झालाय, पाणी मिळत नाही, आणि पलीकडच्या बिल्डिंगमधून कुणीतरी पाण्याची बाटली दाखव. हे पळतच बिल्डिंगच्या खाली गेलं. बिल्डिंगच्या खाली जाऊन वाट बघतंय आणि अर्धा तास कुणीच खाली येऊ नये. आता काय वाटतंय? अरे तुला द्यायचं नव्हतं पाणी तर तू बाटली दाखवली कशाला? कुठे याच्या नादाला लागलो? सावलीत उभा होतो, आता बिल्डिंगच्या खाली येऊन. आणि अर्ध्या तासानं त्या माणसानं खाली यावं आणि येतानाच लिंबू सरबत घेऊन यावं. आता काय वाटतं? नाही, त्यांना म्हणावं, नाही तुम्ही आता एवढ्या उन्हातून आलायत, पाण्याच्या ऐवजी जरा लिंबू सरबतच घेऊन आलो म्हणून उशीर झाला. असं वाटतं काय देव माणूस भेटला बाबा. आणि तुम्ही ते लिंबू सरबत असं तोंडाला लावावा आणि त्याच्यात साखरच नाही, नुसतंच लिंबू, तोंड आंबट पडावं. आता काय वाटतंय? याचा गळा दाबू का काय? आणि त्यानं तेवढ्या खिशातनं साखरेची पुडी काढावी, म्हणावं नाही मला वाटलं शुगर बिगर असेल, तुमच्या हिशोबाने. आता काय वाटतंय? आता वाटतंय याला डोक्यावर घेऊन नाचू का काय करू. क्षणाक्षणाला माणसाची मतं बदलत जातात, मन बदलत जातं. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येतं पिकावर. बहिणाबाईंनी सांगितलं की हे मन आहे, हे प्रचंड चंचल आहे. या चंचल मनावरती ज्यांना ताबा मिळवता आला, ज्याला संतांच्या चरणाजवळ जाता आलं, ती माणसं यशस्वी झाली. ती माणसं जगण्यात शाश्वत आनंदापाशी, शाश्वत सुखापाशी जाऊन पोहोचली. आणि मला वाटतं ते समाधान मिळालं संतांना. काय हो संतांचा महिमा आहे, काय संतांवरती प्रेम केलं. मला असं नेहमी वाटतं, संतांचं जेवढं त्यांच्या हृदयामधलं प्रेम, त्यांच्या हृदयातलं वात्सल्य, संत अशा आभाळातून येत नाहीत. संतत्व जन्माला येतं ते तुमच्या कृतीतनं. तुकोबाराय सगळं काही असं सगळं माफ करून टाकतात, सगळी कागदपत्र इंद्रायणीमध्ये बुडून टाकतात. ज्ञानोबरायांच्या वाट्याला दुःख येतं आणि भगवंताकडे मागायची वेळ येते आणि ज्ञानोबराय म्हणतात, हा जो जे वांछील तो तेला हो प्राणी. केवढा मनाचा मोठेपणा आहे हा. ज्ञानोबरायांच्या ठाई जो मनाचा मोठेपणा आहे, त्यातला किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आपल्या ठाई आला तरी जगणं सुंदर झालं म्हणून समजा. ज्ञानोबराय म्हणतात, ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळू दे. आणि आपण आपल्यापेक्षा शेजारच्याला कुपनावर 2 किलो तांदूळ जास्त मिळाला तरी आपल्याला करमत नाही. आणि माऊली म्हणतात, ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. आमच्याकडे वाघ आलता दादा गावात. तुमच्याकडे जर गावात वाघ आला तर तुम्ही काय करताल? चौकात जाऊन बसतान का घरी जाऊन बसतान? सगळं गाव घरात कडी लावून बसलं होतं आणि एक पठ्ठ्या चौकात जाऊन बसला होता. घरातले म्हणले, वाघ आलाय गावात आणि गेलं कुठं?
रानात वनात इशीर इकडं तिकडं विहिरी उसात सगळीकडे शोधलं, पठ्ठ्या काय सापडना. शेवटी दमलेन घरी निघाले आणि हे असं चौकात बसलेलं सापडलं. घरातले म्हणले, अहो वाघ आलाय आणि तुम्ही असं चौकात बसलाय. हे म्हणताय वाघ आलाय म्हणून तुम्ही चौकात बसलोय. म्हणले का? ते वाघ तुम्हाला खाईन. म्हणला खाईन, वाघानं मला खाल्लंच पाहिजे म्हणून तर मी चौकात बसलोय. म्हणले ते का? अहो म्हणला, जेव्हा वाघ मला खाईन तेव्हा त्याच्या तोंडाला माणसाचं रक्त लागन आणि एकदा का त्याला माणसाची चटक लागली मग तर ते आमच्या भाऊकीला खाते का नाही. म्हणले कुडून येतो मनाचा एवढा मोठेपणा. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, हा जो जे वांछील तो त्याला हो प्राणीजा. काय ज्ञानोबारायांचं बोलणं आहे हो. इकडे भगवान श्रीकृष्ण म्हणतो, अर्जुना शस्त्र उचल आणि दुर्जनांचा संहार कर. आणि इकडे ज्ञानोबाराय पण असं म्हणू शकले असते, जे खळांची व्यंकटी सांडो असं म्हणण्याऐवजी ज्ञानोबाराय म्हणू शकले असते की नाही, जे खल आहेत ते मरो. ज्ञानोबाराय मरो नाही म्हणत, जे खळांची व्यंकटी सांडो, जे खल आहेत त्यांच्यातली वाईट बुद्धी फक्त सांडू दे. आणि पुढचा शब्द तर इतका गोड वापरलाय, तया सत्कर मिरती. वाढू कधी म्हणतात? रोप जर छोटा असेल तर वाढू म्हणतात, आणि रोप जर नसल तर बी लावायचं आणि काय म्हणायचं? रुजो. ज्ञानोबाराय म्हणू शकले असते की नाही, तया सत्कर मिरती रुजो. ज्ञानोबाराय रुजो नाही म्हणत, ज्ञानोबाराय वाढो म्हणतात. कारण ज्ञानोबारायांना खात्री आहे, वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हटले, तया सत्कर्मी वृत्ती वाढ. भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. आत्ता तुम्ही मी फ्रेंडशिप डे ना अमुक तमुक साजरे करायला लागले. ज्ञानोबारायांनी शेकडो वर्षापूर्वी शब्द वापरलाय, मैत्र जीवांचे. काय शब्द प्रयोग. मला वाटतं संतांचं जे मन आहे ना, ते मन तयार व्हायला कोट्यावधी वर्षे गेली हो. आज तुम्ही मी ज्या अवस्थेमध्ये आहोत ना, या अवस्थेमध्ये माणसाला यायला 4 कोटी वर्ष लागली आहेत. 3 लाख वर्ष गेली तेव्हा माणूस असा चालायला विलायला असा ताट उभा राहायला लागला. पुढची 1000 वर्ष गेली तेव्हा त्याला दगडाला आकार वगैरे देता आले. पुढची 1000 वर्ष लागली त्याला हातातून काही फेकता येईल. आणि जेव्हापासून माणूस फेकायला शिकलाय ना, तेव्हापासून काय खरं नाही. कितीतरी वेळा माणसानं अशी विकासाची उड्डाणं घेतली आणि परत माणूस रसातळाला गेला. पण हे मोठं मन, संहारापेक्षा हात जोडून प्रेमानं वागणं, हे जर माणसाला कळलं असतं तर आज जिथे आहोत त्याच्या कितीतरी पटीनं माणूस पुढे निघून गेला असता. पण हे हृदयातली व्याकुळता आणि वात्सल्य होतं ते केवळ आणि केवळ संतांच्या नशिबामध्ये. आणि मग काय संतांची व्याकुळता, काय संतांचं प्रेम. अहो एकदा पंढरीच्या, तुम्ही सोलापूरकर मंडळी फार नशिबान आहात, तुमच्या हाकेच्या अंतरावरती पांडुरंग आहे. आणि ह्या पांडुरंगानं काय वेळ लावले कुणास ठाऊक. पंढरीच्या पांडुरंगाकडनं अशा पत्रिका निघतात का? हां, आषाढीला सगळ्यांनी यायचं. सगळीकडनं गाड्या बिड्या फ्लेक्स बिग सगळीकडं पत्रिका. आपल्याला जर वाढदिवस साजरा करायचा म्हणला तर एकतर सगळ्यांना पत्रिका द्याव्या लागतात. त्याच्यात नुसती व्हॉट्सअपला पाठवली तर ती म्हणते येऊन नाही दिली. बरं, नुसती पत्रिका पाठवून नाही जमत, त्याची यायची सोय करावी लागते. नुसती यायची नाही, त्याला नंतर जाता येत नाही, त्याला नेऊन सोडवायची सोय करावी लागते. पण पंढरीचा पांडुरंग मात्र कुणालाही पत्रिका पाठवत नाही, कुणाला फोन करत नाही. आणि हजारो लोक अनवाणी पावलाने पंढरपूरला यायला निघतात. काय महिमा आहे या पांडुरंगाचा. बरं, तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ठीक आहे, 4 लोक निघाली, आम्ही निघालो वारीला. पण अरे, ज्ञानियांचे ज्ञानी आणि योगियांचे योगी आहेत ज्ञानोबाराय. शब्दांचं सामर्थ्य असणारे तुकोबाराय. आणि या सगळ्या साधू संतांना सुद्धा वेळ लावलं हो पांडुरंगांना अक्षरशः. आणि मग एकदा देवानं आपल्या भक्तांची यादी करायची ठरवली. पहिली यादी जाहीर केली. त्या यादीमध्ये कुणीच नाही. ज्ञानोबाराय नाहीत, तुकोबाराय नाहीत, सावता महाराज नाहीत, चोखोबा महाराज नाहीत, सोयराबाई महाराज नाहीत, जनाबाई महाराज नाहीत, कोणी नाही. नामदेवरायानं देवाला विचारलं, देवा पहिली यादी जाहीर झाली, आम्ही त्यात नाहीत, आम्ही एवढे लांबच्या, पहिल्या फळीत आम्ही नाही.
देवानं सांगितलं दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांची यादी उद्या लागणार आहे, उद्या बघा. दुसरी यादी लागली. दुसऱ्या यादीत ज्ञानोबाराय नाहीत, तुकोबाराय नाहीत, नामदेव महाराज नाहीत. नामदेवराय चिडले, म्हणले देवा दुसऱ्या यादीत पण आम्ही नाहीत का? आम्ही तुझे भक्त नाहीत? पांडुरंगानं सांगितलं उद्या तिसरी यादी लागणार आहे आणि शेवटची यादी आहे, उद्या तेवढं चेक करा. शेवटची अंतिम यादी लागली आणि त्या अंतिम यादीमध्ये पहिलंच नाव ज्ञानोबारायांचं. ज्ञानोबारायांपासून जी सुरू झाले तुकोबा महाराज, सगळ्या साधू संतांची नावं, सावता महाराज, अगदी आमच्या गाडगे बाबांपर्यंत, तुकडोजी बाबांपर्यंत सगळ्यांची नावं. आणि नामदेवरायांना हसत हसत देवाला विचारलं, देवा खरं सांग, पहिल्या यादीत आम्ही नाही, दुसऱ्या यादीत आम्ही नाही, आम्ही थेट तिसऱ्या यादीत, आम्ही एवढे लांबच्या आहोत. पहिली यादी कुणाची आहे सांग? देवानं सांगितलं, नामदेवराया पहिली यादी त्यांची आहे जे माझी भक्ती करतात, दुसरी यादी त्यांची आहे जे माझ्यावर प्रेम करतात, आणि तिसरी यादी त्यांची आहे ज्यांची मी भक्ती करतो, ज्यांच्यावर मी प्रेम करतो. काय साधू संतांचा रुबाब हो. इकडं चोखोबा महाराजांना लोकांनी उमऱ्यात येऊ दिलं नाही. पंढरपूरच्या लांब उभे राहायचे आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे. त्या चोखोबा महाराजांना पांडुरंगाच्या पायालाही हात लावायचा अधिकार नव्हता. आणि ते चोखोबा महाराज असं रुबाबात सांगतात, उंबरठ्यासी कैसे येशू आम्ही जातीहीन. ते सवाल विचारतात, अरे आम्हाला उंबरठ्यापाशी यायचा अधिकार नाही. आणि काय प्रतिभा आहे या संतांची. एकीकडे चोखोबा महाराज म्हणतात उंबरठ्यासी कैसे येशू आम्ही जातीहीन, आणि त्या चोखोबारायांची पत्नी म्हणते मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. काय संतांचा महिमा आहे हा. आणि असा अधिकार कमावला भक्तीच्या जोरावरती की असं रुबाबात सांगितलं चोखोबा महाराजांनी, अरे आमच्या भक्तीच्या समोर भगवंता तुला समोर यावं लागेल आणि आमच्या दारात नाचावं लागेल. अबीर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. या विठ्ठलानं साऱ्या जगाला वेड लावलं, तसंच साधू संतांनाही लावलं. साधू संतांनी जेवढं प्रेम पांडुरंगावरती केलं तितकंच किंबहुना त्याही पेक्षा जास्त प्रेम पांडुरंगानं सुद्धा या साधू संतांवरती केलं. गोविंद पंत आणि मीराबाई आपेगावमधलं हे कुटुंब. गोविंद पंत आणि मीराबाई कुटुंबामध्ये वैभव होतं, लक्ष्मी पाणी भरत होती, काही म्हणून कमी नव्हती. पण घरामध्ये नित्यनियमानं पांडुरंगाची उपासना. नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर स्नान वगैरे आटपून आले की गोविंद पंतांनी देवाऱ्यात समोर असणारा श्रीकृष्ण तामनामध्ये घ्यायचा
आणि मग पूजा सुरू व्हायची. हा नित्यनियम ठरलेला होता. पूजेला बसलं की ठराविक वेळेमध्ये गोविंद पंतांच्या मुखातून शब्द बाहेर पडणार, नैवेद्य. आणि नैवेद्य म्हटल्याबरोबर मीराबाईंनी नैवेद्य घेऊन यायचं. आणि वर्षानुवर्ष हा नित्यक्रम सुरू होता. पूजा पाठ, नामस्मरण, चिंतन, अशी सकाळ व्हायची लोकांची. आता सकाळ कशी होते? आमचे आजोबा सांगायचे, सकाळी उठल्याबरोबर अंथरुणात असतानाच देवासमोर हात जोडायचे आणि देवाला म्हणायचं, कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शन. आजोबा सांगायचे, सकाळी उठल्याबरोबर देवाला म्हणायचं की बाबा रे, आज डोळे उघडले बरं का तुझ्या कृपेनं, आम्ही तुझे आभारी आहोत. आम्ही म्हणायचो, असं का म्हणायचं? आजोबा सांगायचे, अरे रात्री तर सगळेच जण डोळे झाकतात, सगळ्यांचेच डोळे सकाळी उघडत नाही. कित्येकांचे तर सकाळी डोळे उघडत नाहीत. मग 4 जण येतात, उचलतात आणि घेऊन जातात. आपले डोळे आज उघडले, त्याच्यासाठी भगवंताला आभार मानायचे, त्याला म्हणायचं थँक्यू, आजचा दिवस तुझ्यामुळे बघायला मिळाला. रात्री झोपताना आजोबा सांगायचे, चला रे पुन्हा हात जोडा. आता काय? आता देवाला पुन्हा थँक्यू म्हणायचं. म्हणलं आता का? उद्याचा दिवस बघायचं नाही का? आज त्याला म्हणायचं, आजचा दिवस तुझ्या कृपेनं चांगला गेला, आम्ही आभारी आहोत, उद्याचा दिवस बघायला मिळवते. किती कृतज्ञता होती. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आई तुळशीपाशी दिवा लावायला जायची. आणि तुळशीपाशी दिवा लावायला गेलं की त्या पोरांचा समज होता की तुळशीपाशी दिवा लावला की त्याचा उजेड देवापाशी पडतो. आईच्या पदराला धरून पोरं तिथपर्यंत पोहोचायची. आई वडील कुटुंब हा एक संस्कार होता. जेवायला बसलं तरी आजोबा सांगायचे, चला ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही आजोबांना म्हणायचं, आजोबा ताटाच्या भोवती पाणी का फिरवायचं? ताटाच्या भोवती पाणी फिरवल्यावर ताटातले अन्नपदार्थ बदलतात का? बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते का? आजोबा सांगायचे, बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी नाही होत, पण ताटातल्या पदार्थाचा प्रसाद होऊन जातो. आजोबा सांगायचे, जेवायला बसलं की आभार मानायचे. म्हटलं कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे, अरे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. काहींकडे ढिगाण आहे पण भूकच लागत नाही. हा काय करायचं? ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे सुद्धा आभार मानले पाहिजे. काय मजा होती हो. पण आता सकाळ होते मोबाईलने. सकाळी उठल्याबरोबर चाचपडतच फोन उचलायचा असतो. काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स. 2-4 जरी कमी असल्या तर करमत नाही. सकाळ मोबाईल न होते आणि रात्रही मोबाईल न होते. रात्री तर हल्ली अशी जागा शोधली जाते झोपायला की जिथे पटकन चार्जिंगला मोबाईल लावता येईल. माणसं पूर्वी अशी जागा शोधायचे जिथून कुठून तर चंद्रबिंद्र दिसला पाहिजे. आता जागाच अशी शोधली जाते, मोबाईलची बॅटरी लो होता कामा नये. आणि जोपर्यंत झोप येत नाही मग तोपर्यंत आपण मोबाईलमध्ये असतो. रात्रीचा तर डीपी असा झूम करून बघतात. कोण बाहेर येतं का त्यातनं? कसली कमालीची अस्वस्थता आहे. मला वाटतं ही अस्वस्थता संपायला हवी. आणि म्हणून घरामध्ये सकाळी नामस्मरण व्हावं, त्याचे आभार मानावेत. ही कृतज्ञता तरी किमान येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला देता येईल का? त्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्या तामणामध्ये कृष्णाला घ्यायचं आणि मग त्या कृष्णाला सगळं हितगुज सांगायचं असायचं. लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कृष्ण असायला हवा की ज्याला असं हितगुज सांगता येईल. जेव्हा युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये भीष्म पितामह लढत होते आणि भीष्म पितामह यांनी लढून सुद्धा पांडव काय हरायला तयार नाहीत.
शेवटी दुर्योधन भीष्म पितामहांकडे गेला आणि म्हटला, पितामह तुम्ही फसवताय आम्हाला. आणि काय झालं? अहो, देवांना जर कुणाची गरज लागली युद्धाच्या प्रसंगी तर त्यांना मदत करणारे तुम्ही भीष्म पितामह, आणि तुम्ही मैदानात असून सुद्धा पांडव आतापर्यंत लढतायत, हे विशेष नाही? अहो, तुम्ही युद्धात उभे राहिले त्याच दिवशी पांडव हरायला अपेक्षित होतं. एक तर तुम्ही आम्हाला फसवताय, नाहीतर तुम्ही स्वतःला फसवताय. आता भीष्म पितामह असते, भीष्म पितामहांनी त्याच दिवशी प्रतिज्ञा केली, उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जीवन उरणार नाही. भीष्म पितामहांची प्रतिज्ञा आहे ती, एकदा केली म्हणजे केली. आता आपल्याकडं सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, आपल्याकडं प्रतिज्ञांना अर्थच उरलेला नाही. आपल्या शाळेतही रोज प्रतिज्ञा असते. प्रतिज्ञा खरं तर एकदाच करायची असते आणि आयुष्यभर पाळायची असते, पण आपल्याकडे शाळेत रोज प्रतिज्ञा. सरांना माहीत असते ते काल घेतलेली विसरते, आज उद्या परत. बरं, त्या पोराचं प्रतिज्ञेतही लक्ष नसते, ते ह्याच्या खांद्यावर हात ठेव, त्याच्या खांद्यावर हात ठेव. भीष्म पितामह यांची प्रतिज्ञा आहे, उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत उरणार नाही. आणि ही बातमी कळाली कृष्णाला. कृष्ण म्हटलं, आता करावं काय? पांडवांना ही बातमी कळवायला हवी. पांडवांना सांगायला म्हणून कृष्ण धावत धावत गेला आणि पांडव गाढ झोपलेले होते, घोरत होते पांडव. अरे बाबांनो, युद्ध सुरू आहे आणि तुम्ही घोरताय. द्रौपदीला विचारलं, हे घोरतायत, हे झोपलेत, यांना युद्ध वगैरे रणनीती उद्याचं काय नाही? द्रौपदीचं उत्तर आहे का? द्रौपदी म्हणते, कृष्णा तू जागा आहेस ना म्हणून हे झोपलेत. असं कुणीतरी सचिनराव आपल्यासाठी जागा असलं पाहिजे ज्याच्यावरती आपण विसंबून राहावं, तो फक्त कृष्ण असतो. कृष्ण म्हटला, झोपू दे त्यांना, चल द्रौपदी आपल्याला जायचं. म्हणजे कुठे? आपल्याला भीष्म पितामहांकडे जायचं. द्रौपदीला घेऊन भीष्म पितामह यांना भेटायला गेले. पितामह असे ध्यानस्थ बसलेले होते, डोळे बंद केलेले. समोर भीष्म पितामह यांना पाहिलं आणि भगवान कृष्ण म्हटले, द्रौपदी इथेच थांब, पायातल्या चपला काढ. हॉलच्या बाहेर चपला काढायला लावल्या आणि सांगितलं, पायाचा आवाज होणार नाही, असं शांत पावलांनी जायचं, पितामह यांच्या पाया पडायचं